राष्ट्रीय महामार्गावरील धनोडा जुना पूल मृत्यूच्या उंबरठ्यावर, लाखो भाविकांचा जीव धोक्यात। माहूर तालुक्यातील धनोडा गावालगत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 161 केरोळी शेकापूर धनोडा वरील जुना पूल अक्षरशः मृत्यूच्या उंबरठ्यावर उभा आहे। पुलाचा पाया खचलेला, कठडे तुटलेले, तर संपूर्ण संरचना डळमळीत झाली आहे। आठवडाभराच्या पावसामुळे हा पूल कधीही कोसळून शेकडो जीव गिळंकृत करेल हे स्पष्ट दिसत असतानाही प्रशासन आणि ठेकेदार मौन बाळगत आहेत। हा प्रकार म्हणजे प्रशासनाचा थेट जीव घेणा गुन्हा असून नागरिकांशी केलेला मोठा विश्वासघात आहे। माहूर हे दक्षिणेचे शक्तिपीठ म्हणून ओळखले जाते। दररोज हजारो भाविक रेणुका देवीच्या दर्शनासाठी या मार्गाने प्रवास करतात। विशेषतः नवरात्रोत्सव काळात लाखोंच्या संख्येने गर्दी होते। मात्र धनोडा गावातील हा जीर्ण पूल भाविकांसाठी मृत्यूचा सापळा ठरत आहे। वाहन चालकांना अक्षरशः जीव मुठीत धरून हा पूल ओलांडावा लागतो। दोन मोठी वाहने समोर आली तर तो प्रसंग भीतीदायक ठरतो। ग्रामस्थांचा सरळ प्रश्न आहे की या पुलावरून जाणाऱ्या लाखो भाविकांच्या जीवाची किंमत प्रशासनाला नाही का? सर्वात धक्कादायक बाब म्हणजे या पुलाशेजारीच नवीन पूल पूर्ण बांधून तयार आहे, तरी सुद्धा तो अद्याप वाहतुकीसाठी खुला करण्यात आलेला नाही। ग्रामस्थांचा आरोप आहे की ठेकेदार आणि अधिकारी संगनमत करून जाणून बुजून लोकांना जुना धोकादायक पूल वापरायला भाग पाडत आहेत। यामुळे ग्रामस्थांनी भाविकांमध्ये प्रचंड संताप उसळला आहे। राष्ट्रीय महामार्ग 161 वरील शेकापूर धनोडा मार्ग देखील खड्डेमय व उखडलेल्या अवस्थेत असल्याने प्रवाशांना रोज मृत्यूला आमंत्रण देत प्रवास करावा लागतो। रुग्णवाहिका, शालेय गाड्या, शेतकरी आणि भाविक या सगळ्यांना याचा फटका बसत आहे। आधीच अनेक अपघात झाले असून जखमींची संख्या वाढत आहे। सामाजिक कार्यकर्ते केशव गणपत भगत यांनी मुख्यमंत्री, जिल्हाधिकारी व सार्वजनिक बांधकाम विभागाकडे वारंवार तक्रारी दाखल केल्या, मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही। प्रशासनाचे मौन आणि निष्काळजीपणा नागरिकांच्या संतापाला आणखी हवा देत आहेत। केशव भगत यांचा प्रशासनाला जाहीर इशारा: 1. जीर्ण पूल तात्काळ वाहतुकीस बंद करा। 2. नवीन पूल त्वरित भाविकांसाठी खुला करा। 3. ठेकेदार आणि अधिकाऱ्यांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा। 4. अपघातग्रस्तांना तातडीने मदत द्या। जर यापुढे एखाद्या नागरिकाचा जीव गेला किंवा जखमी झाला तर त्याची थेट जबाबदारी ठेकेदार, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि राज्य सरकारवर राहील। हा प्रश्न आता विधानसभेतही गाजवला जाईल। अधिकारी गप्प बसले तरी गावकरी गप्प बसणार नाहीत, असा इशारा केशव भगत यांनी दिला आहे।